जसं आपण मागच्या रविवारी पण एक खूप छान स्टोरी ऐकली होती. इन द सेम वे आज पण आपण एक खूप छान स्टोरी ऐकणार आहोत. आपला हा रविवारचा क्लास आहे. दर रविवारी दुपारी 4 वाजता असतो आणि याच्यामध्ये आपण विज्ञानाच्या शोधाच्या किंवा कुठल्याही एखाद्या महत्वाची घडामोड जी आपल्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झालेली आहे त्याच्या गोष्टी पैकी एक गोष्ट आपण दर रविवारी ऐकत असतो. आता आज जी गोष्ट आपण घेतली आहे ती आहे आपल्या पृथ्वीच्या आकाराशी संबंधित. आपल्या पृथ्वीचा आकार जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, त्याच्याबद्दल काय इतिहासामध्ये घडामोडी झालेल्या आहेत, काय गोष्टी झालेल्या आहेत, काही मजेशीर गोष्टी, काही मजेशीर संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता प्रश्न असा आहे की आपली पृथ्वी सपाट आहे का गोल आहे? जर आपण आज हा प्रश्न विचारला तर आपल्याला पटकन सांगता येतं की आपली पृथ्वी गोल आहे. अगदी सहजपणे सांगता येतं. याचं कारण आपल्याकडे अंतराळामधनं काढलेले पृथ्वीचे फोटो आज उपलब्ध आहेत. आधुनिक साधनं आहेत, आधुनिक साहित्य आहे, दुर्बिणी आहे, टेलिस्कोप्स आहेत, स्पेस स्टेशन्स आहेत, वेगवेगळ्या ग्रहांवरती आपली यानं उतरलेली आहेत आणि तिथनं आपण आपल्या पृथ्वीचं निरीक्षण केलं तर आपल्याला सहजपणे पृथ्वीचा आकार कळतो की तो गोलाकार आहे. पण प्राचीन काळामध्ये, जुन्या काळामध्ये जर आपण विचार केला तर त्यावेळी लोकांकडे कुठल्याही पद्धतीची अशी आधुनिक साधनं नव्हती, साहित्य पण नव्हतं. तरी सुद्धा त्यांनी खूप मोठी कामगिरी प्राचीन काळामध्ये केलेली आहे आणि त्याच्यापैकीच एका शास्त्रज्ञाची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. पण ही कामगिरी ते का करू शकले किंवा हे महत्वाचे शोध ते का करू शकले, तर त्याचं कारण जरी त्यांच्याकडे आपलं आधुनिक साधनं नव्हती, साहित्य नव्हतं, तरी सुद्धा त्यांची निरीक्षण शक्ती जी आहे ती निरीक्षण शक्ती आणि वैज्ञानिक प्रयोग करण्याचं त्यांचं जे कसब होतं ते अगदी उत्तम होतं आणि त्याच्यामुळेच ते या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकले. आज आपण आपल्या गोष्टीमध्ये याच प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने मिळालं की आपली पृथ्वी गोल आकार आहे. जर गोल आकार असेल तर तिचा आकार नेमका किती आहे, तिचा त्रिज्या, व्यास, काय तिचा परीघ ते किती आहे, ते कशा पद्धतीनं मोजलं गेलं याची गोष्ट आज आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता पृथ्वीचा आकार जर गोल आहे हे आपल्याला लक्षात यायचं असेल तर आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास 35,000 फूट उंचीवरती जाऊन बघावं लागेल. एक किंवा दुसरं असं आहे की आपण समुद्राच्या मार्गाने प्रवास करत करत जिथनं निघालो आहोत तिथंच परत येऊन पोहोचलो पाहिजे. तेव्हा आपल्याला सिद्ध करता येईल की पृथ्वी ही गोल आकाराची आहे. पण प्राचीन काळीमध्ये एवढं तंत्रज्ञान नव्हतं की आपण 35,000 फूट उंचावरती जाऊन बघूया, एवढं तंत्रज्ञान त्यांना माहीत नव्हतं. आणि समुद्रामध्ये खूप खूप दूरवरती समुद्रामध्ये जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. त्यांना काय भीती वाटत होती की जर समजा आपण खूप लांब अंतरावरती दूर समुद्रामध्ये गेलो तर पृथ्वी सपाट जर असेल तर आपण एका वेळेला अचानकपणे खोल समुद्रामध्ये बुडून जाऊ, अशी भीती त्या लोकांमध्ये होती. त्याच्यामुळे कुणीही समुद्र प्रवासासाठी खूप लांब अंतरावरती, खूप दूरवरती, जमिनीपासून खूप दूरवरती लोक जात नव्हती. 15व्या-16व्या शतकामध्ये म्हणजे आतापासून साधारण 400-500 वर्ष आधी एक फर्डिनांड मॅगलेन नावाचा एक व्यक्ती होता. तो निघाला होता आणि त्याने जो मार्ग घेतला होता तो मार्ग इथं आपल्याला दिसतोय नकाशावरती. तो पहिला व्यक्ती होता किंवा त्याच्या सोबतची लोक. तो मरण पावला होता. खरं तर तो काही पूर्ण प्रदक्षिणा पुरी कंप्लीट करू शकला नव्हता, पण त्याच्या सोबतच्या लोकांनी मात्र ही पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्यावेळेस कन्फर्म 100% लोकांना कळालं की नाही पृथ्वी गोल आहे, कारण हा फर्डिनांड मॅगलेन पूर्ण पृथ्वीला वळसा घालून परत आलेला. पण जुन्या काळामध्ये हे तंत्रज्ञान नव्हतं. लोकांना समुद्रामध्ये जाण्याची भीती वाटत होती. त्याच्यामुळे लोकांना असं वाटत होतं की आपली पृथ्वी सपाट आहे. आणखी याला कारणीभूत होतं की सूर्य आणि चंद्र आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतायत. मग ते इकडनं जात आहेत, असे इकडनं उगवत आहेत, परत खालून इकडे येत आहेत आणि आपलं जग हे सपाट आहे असा समज या लोकांचा दृढ होत गेला होता जुन्या काळामध्ये, अगदी प्राचीन काळामध्ये. पण बरोबर आहे,
काही ग्रीक समाजामधली लोक होती. ग्रीस नावाचा देश आहे, त्या ग्रीस देशामधल्या लोकांना मात्र पृथ्वी ही गोलाकारच आहे याच्याबद्दल त्यांना 100% गॅरंटी होती. 100%. का बरं? कारण त्यांनी काही निरीक्षणं केली होती. काही त्यांना विज्ञान गणित थोडस माहित होती. भूमितीचा त्यांचा खूप छान अभ्यास होता ग्रीक मधल्या लोकांचा. युक्लिड नावाचा एक ग्रीक भूमिती तज्ज्ञ होता. त्यानं खूप मोठ्या प्रमाणावरती भूमितीचा गणिताचा अभ्यास केला होता. ग्रीक लोकांना विज्ञानाची पण बरीचशी माहिती होती आणि त्यांनी काही निरीक्षणं केली होती. त्या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, मांडून ठेवलं होतं की बाबा पृथ्वी ही गोल आकार आहे. कशी निरीक्षणं केली होती त्यांनी? तर त्यांची निरीक्षणं अगदी साधी साधी होतं की बाबा जर का समुद्रातील जहाजाच्या डेकवरनं आपण बघितलं किंवा जमिनीच्या उंच ठिकाणावरनं आपण बघितलं तर आपल्याला दिसणारं जे क्षितिज आहे ते क्षितिज नेहमी गोलाकारच दिसतं. आणि जर तुम्ही उंच गेलात, अजून उंचीवरती गेलात तर ते आणखीन मोठं होत जातं, रुंद होत जातं. अशा पद्धतीचं निरीक्षण त्या प्राचीन मधल्या ग्रीक लोकांनी केलं होतं. मग हे केव्हा शक्य होईल की आपलं क्षितिज नेहमी आणि सर्वत्र गोलच दिसतं. जर तुम्ही उंच गेले तर अजून त्याची रुंदी वाढते, अजून उंच गेला अजून रुंदी वाढणार, अजून उंच गेला अजून रुंदी वाढणार. तुम्हाला खूप मोठमोठं क्षितिज दिसत जाणार. हे का होतं? तर जर पृथ्वी गोल असेल तरच ही गोष्ट शक्य होईल असं त्या लोकांना त्या काळामध्ये त्यांच्या निरीक्षणावरनं जाणवलं होतं. त्याच्यानंतर अजून काही निरीक्षणं होती बघा. अगदी साधी साधी निरीक्षणं होती की समुद्रातनं येणारं जे जहाज आहे ते जहाज जेव्हा पहिल्यांदा दूर क्षितिजावरती दिसतं तेव्हा त्याचा फक्त वरचा भाग दिसतो. फक्त वरचा, ज्याला शीड म्हणतो आपण जहाजाचं, ते शीड फक्त वरच्या भागाचं आधी दिसतं. मग जसं जसं जहाज जवळ जवळ यायला लागतं तसं तसं त्याचे खालचे 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 भाग दिसायला लागतात. आणि पृथ्वी जर का सपाट असती तर सगळं जहाज एकाच वेळेस दिसायला सुरुवात झाली असती. पण असं होत नाही. याचा अर्थ पृथ्वी सपाट नाही, हे सुद्धा निरीक्षण ग्रीक लोकांनी मांडलं होतं. आणखी काय निरीक्षण मांडलं होतं माहितीये? सूर्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी उगवतो आणि मावळतो. सूर्य अख्ख्या जगामध्ये, अख्ख्या पृथ्वीवरती एकाच वेळेस उगवत नाही. आपल्याकडे माहितीये आपल्याला तो थोडासा उशिरा उगवतो. आपल्यापेक्षा लवकर अरुणाचल प्रदेशमध्ये उगवतो, आपल्यापेक्षा उशिरा तो अमेरिकेमध्ये उगवतो किंवा युरोपमध्ये उगवतो. ह्या सगळ्या गोष्टींची निरीक्षणं त्या लोकांनी, ग्रीक लोकांनी केली होती. आणि याच्यावरनं हेच स्पष्ट होत होतं की आपली पृथ्वी ही गोलाकार आहे. पण हे कन्फर्म कुणी सांगितलं, पहिल्यांदा कुणी मांडलं? तर ते मांडलं इजिप्त मधल्या अलेक्झांड्रिया शहरामध्ये राहणाऱ्या एका माणसाने, ज्याचं नाव होतं इरॅटोस्थेनीस. हा इरॅटोस्थेनीस खूप हुशार माणूस होता. खगोलशास्त्रज्ञ होता, इतिहासकार होता, भूगोलाचा तज्ज्ञ होता. इवन याच्यापेक्षाही तो कवी, नाट्य समीक्षक होता आणि गणिती सुद्धा होता. याचबरोबर तिथे जे खूप मोठं अलेक्झांड्रियाचं ग्रंथालय, जे आता अस्तित्वात नाहीये, पण त्या खूप प्रचंड अशा ग्रंथालयाचा तो संचालक सुद्धा होता. तो इरॅटोस्थेनीस नावाचा व्यक्ती त्या ग्रंथालयाचा संचालक अलेक्झांड्रिया नावाच्या शहरामध्ये राहत होता. त्यानं एक दिवस त्या ग्रंथालयातल्या एका ग्रंथामध्ये असं वाचलं की जर आपण दक्षिणेकडच्या सीमेरेषेवरती गेलो, आता सिएनी नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी नाईल नदी आहे. त्या नाईल नदीच्या पहिल्या धबधब्याजवळ 21 जूनच्या दिवशी दुपारी 12 वाजता उभ्या असलेल्या काठ्यांची सावली पडत नाही. हे त्यानं त्या ग्रंथामध्ये वाचलं की बाबा जर का मी नाईल नदीच्या पहिल्या धबधब्याजवळ गेलो 21 जूनच्या दिवशी आणि मी एक काठी उभी ठेवली तर तिची सावली अजिबात त्या दिवशी तिथे पडत नाही. सावल्या गायब होतात. त्या उन्हाळ्यातला तो आयन दिन असतो. आयन दिन म्हणजे त्याला आपण सोलस्टाईस असं म्हणतो. त्या सोलस्टाईसच्या दिवशी बरोबर सूर्य माथ्यावरती असतो त्या ठिकाणी आणि त्यावेळेस कुठल्याही वस्तूची सावली पडत नाही. त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं होतं की मंदिरं जी होती त्या ठिकाणची
तिथल्या खांबांच्या सावल्या लहान 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 होत गेल्या आणि 12 वाजता त्या सावल्या गायब झाल्या. सूर्याचं प्रतिबिंब एका खोल विहिरीच्या पाण्यामध्ये तेव्हा पाहता येत होतं. याचं कारण खोल विहिरीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब केव्हा पाहता येईल, जेव्हा सूर्य अगदी माथ्यावरती असेल तेव्हाच ते पाहता येईल. आणि 21 जूनच्या दिवशी त्या ठिकाणी सूर्य बरोबर माथ्यावरती येतो आणि सगळ्या वस्तूंच्या सावल्या नाहीशा होता. ही गोष्ट त्या ग्रंथामध्ये आपल्या इरॅटोस्थेनीस नावाच्या त्या हुशार व्यक्तीनं अलेक्झांड्रिया मधल्या ती वाचली. आता याचा अर्थ काय, तर अगदी साधं निरीक्षण होतं, पण कुणीतरी सहज दुर्लक्ष केलं. होत असेल बाबा, त्यात आपल्याला काय घ्यायचंय, नाही का. पण इरॅटोस्थेनीस हा शास्त्रज्ञ होता. त्यानं प्रयोग करायचं ठरवलं. काय प्रयोग करायचं ठरवलं, की 21 जूनच्या दिवशी बरोबर तेवढी जेवढी ती काडी होती त्याच काठ्याची, त्याच उंचीची काठी घ्यायची आणि 21 जूनच्या दिवशी ती अलेक्झांड्रिया शहरामध्ये उभी करायची आणि बघायचं तिची सावली पडते का. आता गंमत म्हणजे 21 जूनच्या दिवशी अलेक्झांड्रिया शहरामध्ये जेव्हा या इरॅटोस्थेनीसनं ही काठी उभी केली दुपारी 12 वाजता, चक्क नियमितपणे जशी काठीची सावली पडती तशीच सावली पडली, तशीच सावली पडली. मग याचा अर्थ, जर का समजा पृथ्वी सपाट असती तर सगळ्या वस्तूंची सगळ्या ठिकाणी सारखीच सावली पडली असती. पण आता तिथे सावली पडत नाहीये, पण इथे सावली पडते आहे. याचा अर्थ फक्त एवढाच होतो की आपली पृथ्वी ही सपाट अजिबात नाही, तर ती गोलाकार आहे. एवढं या इरॅटोस्थेनीसनं पाहिलं, निरीक्षण केलं, मांडून ठेवलं. मग एवढंच नाही थांबला किंवा याच्यावरतीच नाही थांबला. जर पृथ्वी गोलाकार असेल तर त्या पृथ्वीचा काहीतरी परिघ असला पाहिजे, त्या पृथ्वीची काहीतरी त्रिज्या असली पाहिजे, आणि ती किती असेल हे सुद्धा या इरॅटोस्थेनीसनं मांडून ठेवलं. या इरॅटोस्थेनीसनं त्या प्रयोगावरनं त्याची लांबी, त्याची पृथ्वीचा परिघ मोजून काढला. कशा पद्धतीनं मोजून काढला, तर त्याचा इथं प्रयोग दिलाय. त्यानं एक माणूस नेमला आणि त्या धबधब्याजवळचं जे अंतर होतं सिएनीचं, ते सिएनी पासून अलेक्झांड्रियाचं अंतर त्यानं मोजून काढलं. त्याच्यानंतर इथं सावली पडते तर ती किती पडते, किती कोणातून सावली पडते, हा कोण त्याने मोजून काढला. हा कोण माहीत झाला, ते अंतर माहीत झालं. त्रिग्नोमेट्रीचा विचार करून, त्रिकोणमितीचा वापर करून त्याने या 7 अंश 12 मिनिटाच्या याची लांबी एवढी असेल, तर पूर्ण 360 अंशचा जे आहे कोण आपला गोल आकार पृथ्वी, त्याची लांबी किती असेल, पृथ्वीचा परिघ किती असेल ते शोधून काढले. आणि माहितीये त्यानं ते किती शोधून काढलं, 46,250 किलोमीटर. आणि आज आपल्याला माहितीये किती आहे, 40,000 किलोमीटर. फक्त 6,250 किलोमीटर एवढाच फक्त फरक त्या इरॅटोस्थेनीसच्या गणितामध्ये आणि ऍक्च्युअल आजच्या पृथ्वीच्या परिघामध्ये पडला. एवढा अचूकपणे त्याने आपल्या पृथ्वीचा परिघ मोजला. तो पहिला व्यक्ती होता ज्याने आपल्या पृथ्वीचं माप शोधून काढलं. अशा पद्धतीची ही खूप छान अशी स्टोरी, खूप छान अशी गोष्ट. पृथ्वीचा आकार मोजणारा पहिला व्यक्ती, पृथ्वी गोलाकार आहे हे मांडून ठेवणारा पहिला व्यक्ती. तर अशा पद्धतीच्या खूप छान छान स्टोरीज आपण या क्लासमध्ये ऐकत असतो. दर रविवारी दुपारी 4 वाजता हा क्लास असतो. तुम्हाला जर हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या लिंक मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासची लिंक दिलेली आहे. दर रविवारी 4 वाजता आपला क्लास जॉईन करा. थँक्यू. 4 व्यक्ती